तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला या दिलेल्या आकृतीमध्ये चौरस आणि आयतांची संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे की ही जी डायग्राम दिली याच्यामध्ये चौरस किती आयत किती। तर याच्यासाठी सिंपल ट्रिक आहे मित्रांनो। तर पहिले आपल्याला काय शोधायचे आहे, चौरस शोधायचे। मग इथं काय करायचे, नंबरिंग करायचे 1 2 3 4 5। त्याच्यानंतर उभी नंबरिंग करायची 1 2 3 4। आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला या ठिकाणी असा आडवा गुणाकार करायचा आहे। इकडचा शेवटचा डिजिट आणि इकडचा शेवटचा डिजिट यांचा दोघांचा गुणाकार 4 गुणिले 5 4 पंचे 20। त्याच्यानंतर इकडचा शेवटचा डिजिट 3 इकडचा डिजिट 4 म्हणजे 3 गुणिले 4 3 चौक 12 आणि त्याच्यानंतर इकडे बेत्रिक 6 म्हणजे या ठिकाणी 2 गुणिला 3 3 दुने 6 किंवा बेत्रिक 6। आणि यांच्यामध्ये जो पण उरलेला मोठा अंक असेल, उरलेला कोण कोण 1 आणि 2, याच्यात मोठा कोण आहे 2, तो डायरेक्ट या ठिकाणी आपल्याला ऍड करायचा आहे। 20 आणि 12 32 32 38 38 आणि 2 40। तर चौरसांची संख्या किती आली मित्रांनो, इथं 40। आता 40 इथं पर्याय कुठे कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक बी मध्ये आणि पर्याय क्रमांक डी मध्ये 40 या ठिकाणी आलेला आहे। आता आपल्याला काय करायचे, आयतांची संख्या शोधायची। तर आयतांची संख्या कशी शोधणार बघा, आयतांची संख्या शोधण्यासाठी काय करायचं, आडवी बेरीज करायची 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 आणि उभी बेरीज करायची 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4। तर ही आडवी बेरीज टोटल आलेली 15, उभी बेरीज आली टोटल 10 आणि 15 गुणिले 10 म्हणजे यांच्या दोघांचा गुणाकार करून टाकायचा आहे। 15 गुणिले 10 किती आला आपला 150। तर आयतांची संख्या किती आली 150 आणि 40 आणि 150 कुठे आहे मग, तर 40 आणि 150 पर्याय क्रमांक 4 मध्ये। तर आपलं उत्तर आहे डी। व्हिडिओ कसा वाटला, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्यू सो मच।